डॉलरायझेशनची भरपूर चर्चा होत असते. आपण याच्याबद्दलचे आर्टिकल्स वाचत असतो. आपण हेही वाचतो की ब्रिक्स कंट्रीज सगळ्या मिळून एक नवीन चलन आणणार आहेत, त्या चलनामध्ये व्यापार केला जाणार आहे. पण प्रत्यक्षात आपण एक गोष्ट बघितलेली आहे की डॉलरला रिप्लेस करणं तेवढं सोपं नाही. मागच्या जवळजवळ 60, 70, 80 वर्षामध्ये जगातले कुठलेही दोन देश असतील ज्यामध्ये अमेरिकेचा काही संबंध असो किंवा नसो, ते व्यापार करताना मात्र डॉलरमध्येच करतात. कारण डॉलर ही जगाची करन्सी आहे, जगाचं चलन आहे असं मानलं जातं. पण भारत, रशिया, चीन यासारख्या मोठ्या राष्ट्रांनी मागच्या काही वर्षांपासून असा प्रयत्न चालवला आहे की याला काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. जोपर्यंत डॉलर वरचढ आहे तोपर्यंत संपूर्ण जगावरती अमेरिकेला कंट्रोल करता येतोय. कारण आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचं सगळ्यात पहिलं शस्त्र कुठल्याही देशाविरुद्ध असतं ते म्हणजे सँक्शन्स लावायचे. आणि सँक्शन्स त्यांना लावता येतात कारण डॉलरचं वजन. आता यामध्ये भारतानं, रशियानं कितीही प्रयत्न केला तरी हे इझी नाही. पण मागच्या काही वर्षांमध्ये भारत, रशिया, भारत, इराण किंवा आणखी काही देशांच्या मध्ये आपल्या आपल्या करन्सीमध्ये व्यापार करायची एक पद्धत चालू झाली आहे. भारताने ही केलेली आहे. पण प्रत्यक्षात भारत सोडून भारताच्या करन्सीमध्ये म्हणजे रुपयामध्ये व्यापार कुठले दोन देश करतात काय, तर तसं कुणीच करत नाही. पण यावेळेला मात्र रशियानं बांगलादेश बरोबर व्यापार करताना एक अट घातलेली आहे, ती म्हणजे भारताच्या रुपयामध्ये व्यापार करण्याची अट. मग भारताच्या रुपयामध्ये व्यापार करायचीच अट का घातली? कारण चीनचं युआन हे चलन देखील अवेलेबल आहे किंवा इतर काही जगातली चलनं असू शकतात ज्यामध्ये व्यापार करता येऊ शकतो. मग भारताच्या चलनाचा आग्रह रशिया का धरतोय हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर आता सध्याची न्यूज अशी आहे की बांगलादेश आणि रशिया या दोन देशांच्या मध्ये व्यापारी आर्थिक स्वरूपाचा एक सहकार्य करार होणार आहे. आणि या करारामध्ये रशियानं बांगलादेशला 3 पर्याय दिलेत, म्हणजे 3 अटी घातलेल्या आहेत. त्यामध्ये एक आहे जो व्यापार आहे तो रुपयामध्ये केला जाईल. दुसरी गोष्ट आहे जी व्यापाराबद्दलचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्यामध्ये पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर देखील आलं, या सगळ्या गोष्टींची तयारी करता येईल पुढच्या काही वर्षांमध्ये. आणि तिसरी एक गोष्ट आहे, एका रशियन बँकेची शाखा बांगलादेशमध्ये ओपन करण्यात येईल. या काही 3 अटी घातलेल्या आहेत. आणि अशा स्वरूपाची एक बातमी ढाका ट्रिब्यूनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ढाका ट्रिब्यूनमध्ये असं म्हटलंय की जो व्यापार आहे इथून पुढे तो रुपयामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारचे एक प्रपोजल सध्या बांगलादेश आणि रशिया या दोघांच्या मध्ये चर्चेमध्ये आहे. आता यामध्ये मग भारताच्या चलनाचा का विचार केला जातोय याच्या अगोदर हे बघूया की रशिया आणि बांगलादेशमध्ये नेमका व्यापार तरी किती होतोय आणि हे सगळे पैसे जे आता बांगलादेश रशियाला देणार आहे ते रुपयात जे द्यायचं म्हटलं जाते ते कुठले पैसे आहेत. तर असं एक त्याच्याबद्दलची बातमी अशी आहे की रूपपूर न्यूक्लिअर पॉवर प्लांट नावाचा एक पॉवर प्लांट जो रशियानं बांगलादेशमध्ये बांधून दिलाय पबना डिस्ट्रिक्टमध्ये, त्या पॉवर प्लांटच्या माध्यमातून बांगलादेश 2400 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा आहे. आणि या वीज निर्मितीसाठी जो हा पॉवर प्लांट बांधलाय तो रशियाची कंपनी आहे रोसॅटम, या कंपनीने तो बांधलाय. आणि या कंपनीचा एकूण जो खर्च आहे याच्यासाठी बांगलादेशला त्यांनी 90% लोन दिलंय. 90% म्हणजे जवळजवळ $12.65 बिलियन एवढं कर्ज दिलंय. म्हणजे हे डॉलर्समध्ये सांगतोय कारण तो आकडा आपल्याला सहज समजतोय म्हणून. पण प्रत्यक्षात हे लोन दिलेलं आहे बांगलादेशला. आता बांगलादेश हे लोन फेडायला सुरुवात करणार आहे आणि त्याची सुरुवात होते 15 मार्च 2027ला, म्हणजे पुढच्या वर्षी. ही सुरुवात व्हायच्या अगोदर पहिल्यांदा आता प्रॉब्लेम असा आहे की रशिया बरोबर बांगलादेशचा हा जो करार झालेला तो झालेला 2016-2017ला. त्यावेळेला रशियाने युक्रेनवरती अजून आक्रमण केलं नव्हतं, त्यावेळेला युद्ध चालू झालं नव्हतं. त्यामुळे रशिया या चलनामध्ये डॉलरमध्ये व्यापार करू शकत होता. पण प्रत्यक्षात आता रशिया डॉलरमध्ये व्यापार करू शकत नाही कारण रशियावरती आहेत सँक्शन्स. रशिया स्विफ्ट वापरू शकत नाही जे जगाचं मेसेजिंग नेटवर्क आहे. यामुळं रशियाकडं आता जर रिपेमेंट पैसे जे परत घ्यायचे आहेत ती सर्वात मोठी अडचण आहे. कारण रशिया बांगलादेशच्या चलनामध्ये जर पैसे घेतले तर बांगलादेशकडून ते काय खरेदी करणार आहेत की पैसे त्यांना परत देता येईल. त्यामुळे रशियाकडं 2 पर्याय उपलब्ध होते. त्यामध्ये एक होता चीनच्या चलनाचा म्हणजे युआनचा पर्याय आणि तिसरा पर्याय म्हणजे भारताच्या चलनाचा. त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा 2022 मध्ये रशियानं सांगितलं की रुबलमध्ये पेमेंट करा बांगलादेशला. पण बांगलादेशकडे रुबल्सच नाहीत, पेमेंट कसं करणार? मग रशियानं सांगितलं की युआनमध्ये पेमेंट करा. पण प्रत्यक्षात चायनाला प्रॉब्लेम आहे युआनमध्ये पेमेंट करायला. म्हणजे डिसेंबर 24 मध्ये ही चर्चा झालेली होती. पण चीन म्हणतंय की आमच्यावरती याबद्दल सँक्शन्स लावले जातील, त्यामुळे चीन घाबरतंय याला. पण आता शेवटचा तिसरा पर्याय राहिलाय तो म्हणजे भारताचं चलन रुपये. आता रुपयामध्ये हा व्यापार होण्यासाठी रशियाच्या दृष्टीने सुद्धा इझी आहे आणि बांगलादेशच्या दृष्टीने सुद्धा इझी आहे. ते का मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. भारत आणि रशिया या दोघांच्या मध्ये रुपयामध्ये व्यापार होतोय जवळजवळ 2022 मधल्या जुलैपासून.
आणि अशाच प्रकारचा व्यापार जुलै 2023 पासून बांगलादेश बरोबर सुद्धा होते. त्यावेळेला शेख हसीनांचं सरकार होतं, त्यावेळेला भारत आणि बांगलादेशमध्ये हा करार झालेला होता. आपण रुपयामध्ये व्यापार करतोय, कारण बांगलादेश देखील भारताकडून खूप काय काय खरेदी करतो, त्यांना ते पैसे आपल्याला परत देता येतात, त्यामुळे त्यांच्याकडे साठून शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे भारत रशिया बरोबर आणि बांगलादेश बरोबर दोघांच्या बरोबर पण रुपयामध्ये व्यापार करतो. दोघांच्या बरोबर व्यापाराची एक सिस्टीम, एक इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी तयार आहे. त्यामुळं रशियाचं असं म्हणणं आहे की भारताबरोबर जो व्यापार होतोय त्याच्यामध्ये आम्ही त्या पैशाची वजावट करून घेऊ शकतो, पण बांगलादेशी रुपयाचं आम्ही काहीच करू शकत नाही. बांगलादेशचं चलन ऍक्च्युली टका आहे, त्यामुळे टक्याचं आम्ही काय करू शकत नाही, रुपयाचं काहीतरी करता येईल. त्यामुळं बांगलादेशला ते सांगतायत की तुम्ही इंडियामध्ये, भारतामध्ये एक वॉस्ट्रो अकाउंट ओपन करा आणि त्याच्या माध्यमातून आपण हा पुढचा व्यापार आहे तो करू. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम रशियाच्या दृष्टीने आहे, तो म्हणजे भारत रशियाकडून खूप काय काय खरेदी करतो आणि त्या खूप मध्ये सर्वात जास्त महत्वाचं आहे ऑइल. आता ऑइल जे खरेदी करतो त्याचं पेमेंट आपण मोठ्या प्रमाणावर करतो आणि आपण हे सगळं जर पेमेंट रुपयामध्ये केलं तर रशियाकडे रुपये साठून राहतात आणि रशिया मात्र भारताकडून जे काही खरेदी करतो टेक्सटाईल, फार्मास्युटिकल्स, त्यामध्ये ती फक्त $5 बिलियन एक्सपोर्ट आहे. पण रशियाकडे जे साठलेले रुपये आहेत त्या रुपयांचं काय करायचं हा प्रश्न रशियाच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. त्यामुळे रशियाला देखील ही अडचण आहे की भारताच्या रुपयाचं देखील करायचं काय, पण तरी सुद्धा रशिया भारताच्या चलनामध्ये घेतोय. कारण रशिया मागच्या काही महिन्यांपासून जर बघितलं असेल, जेव्हापासून युक्रेननं रशियावरती हल्ला केला तेव्हापासून रशिया भारताकडून पेट्रोकेमिकल्स देखील खरेदी करतोय. म्हणजे भारतात पेट्रोल आपण घेतो, क्रूड ऑइल पासून डिझेल, पेट्रोल तयार करतो भारतामध्ये, त्यासाठी भरपूर फॅक्टरीज आहेत आणि ते आपण रशियाला विकतोय. त्यातून मग भारताचा आणि रशियामधला जो ट्रेड इम्बॅलन्स आहे तो थोडाफार बॅलन्स व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रशिया मागच्या काही महिन्यांपासून जे भारताकडून पेट्रोल डिझेल खरेदी करायला लागलाय प्रोसेस झाल्यानंतर, त्यामध्ये त्याची वजावट रशियाला मिळू शकते, म्हणजे ते पैसे त्याला खर्च करता येतात. म्हणून रशिया मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशला आग्रह धरतोय की तुम्ही रुपयांमध्ये व्यापार करा. आता यामध्ये हे देखील समजून घ्यायला पाहिजे की रशियानं पहिला पर्याय हा रुबलचाच दिलेला होता, दुसरा पर्याय युआनचा दिला होता आणि तिसरा पर्याय म्हणून रशियानं रुपयाचा विचार केलाय. त्यामुळे फक्त नॅशनलिझममध्ये असं विचार करायचा नाही की रशियाचं भारतावर खूप प्रेम आहे. प्रत्येकाचं प्रेम हे पैशावर आहे आणि आता सध्या रशियासमोर असलेला बेस्ट ऑप्शन म्हणजे भारत आहे आणि म्हणून भारताचा विचार केला जातोय. यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की ह्या व्यापारामुळे म्हणजे जवळजवळ 12-12.5 बिलियनचा व्यापार आहे आणि हे जर भारतीय रुपयामध्ये झालं तर भारताच्या रुपयाची डिमांड वाढेल. भारताची जी पोझिशन आहे, भारताच्या रुपयाची पोझिशन आहे जगभर, ती थोडी स्ट्रॉंग होऊ शकते. आणखी एक गोष्ट होऊ शकते म्हणजे रुपया वर्सेस डॉलर याच्यामध्ये जी तफावत आहे, जी पहिल्यांदा 90 पर्यंत पोहोचली, आता ती 95 पर्यंत गेली, ही तफावत देखील कमी होऊ शकते. त्यामुळे रुपया थोडासा स्ट्रॉंग होऊ शकतो. जी डिमांड भारतातल्या लोकांची अनेक वर्षांपासून आहे, थोडासा स्ट्रॉंग म्हणजे 1-2 रुपयांचा फरक पडेल. फार काही अगदी 80 रुपयांवरती येणार नाही, पण काही रुपयांचा फरक मात्र याच्यानं पडू शकतो, जो भारताच्या दृष्टीनं अत्यंत फायद्याचा आहे. याच्यामध्ये भारत आणि बांगलादेशमधले जे संबंध आहेत ते 2023 मध्ये जसे होते तसे आता नाहीत, पण तरी ते मोहम्मद युनूसच्या काळात जेवढे खराब होते तेवढेही खराब आता राहिले नाहीत. त्यामुळे बांगलादेशला देखील काहीही झालं तरी भारताच्या या रुपयासाठी का होईना भारताबरोबरचे संबंध सुधारायला पाहिजेत. अर्थात भारत आणि बांगलादेश यांच्यातले जे व्यापारी संबंध आहेत तसेच आहेत, पण मागच्या काही महिन्यांमध्ये आपण बघितलेलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं भारतानं बांगलादेशची थोडी गळचेपी करायचा प्रयत्न केलाय. कारण बांगलादेश वेगवेगळ्या फ्रंट्सवरती भारताविरुद्ध आवाज उठवायचा प्रयत्न करतोय किंवा एक प्रकारे चीनला गळ्यात जाऊन पडायचा प्रयत्न करतोय, जी गोष्ट भारताच्या अडचणीची होईल असं सध्या दिसतंय. कारण तिस्ता प्रोजेक्टमध्ये बांगलादेशनं चीनला एंट्री दिलेली आहे, याच्याशिवाय काही जी बंदरं आहेत त्याच्यामध्ये एंट्री दिलेली आहे. एक प्रकारे बांगलादेश जे काही चीन बरोबर करायचा प्रयत्न करत होता त्याला कुठंतरी काउंटर म्हणून हा रशियानं टाकलेला डाव भारताच्या पथ्यावर पडू शकतो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.